इव्हनिंग डिअर स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल व्हिजन 24/7. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये CID वॅकन्सीची पोस्ट आली आहे. ॲज अ असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनर ती पोस्ट आहे. आणि त्या पोस्टसाठी जे स्टुडंट प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी मी आज घेऊन आली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 10 MCQs प्लस PYQs त्यामध्ये असतील. विथ एक्सप्लेनेशन ते मी घेणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आपलं सेशन हे सुरू करूया. सेक्शन फर्स्ट काय असणार? फंक्शनल ग्रुप आयडेंटिफिकेशन. यामध्ये फंक्शनल ग्रुप असतात, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. त्यामधला कुठला क्वेश्चन फर्स्ट. ओके, त्यामधला क्वेश्चन फर्स्ट काय असेल? विच फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इन इथेनॉल. इथेनॉल मध्ये हा कुठला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो? त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की इथेनॉल हे काय आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, त्यावरून आपण लगेच आयडेंटिफिकेशन करू शकतो. तर यामध्ये बघा दिलं आहे की ऑप्शन ए काय? COOH, ऑप्शन बी OH, ऑप्शन सी CHO आणि ऑप्शन डी काय? CO. राईट. तर यामधलं जे आन्सर आहे, राईट आन्सर हे OH आहे, ऑप्शन बी. तर का? कारण की इथेनॉल काय आहे? अल्कोहोल आहे. इथेनॉल आणि इथेनॉल काय कंटेन करतो? हायड्रोक्सिल ग्रुप. आणि इथे हायड्रोक्सिल ग्रुप आहे तो कुठला आहे? OH. ओके, तर याचं राईट आन्सर असेल बी. बिकॉज बघून घ्या, इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? CH3 CH2 आणि OH. यामधला हायड्रॉक्सिल ग्रुप कुठला आहे? OH. म्हणून OH इज अ फंक्शनल ग्रुप. OH फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इन इथेनॉल. ओके. क्वेश्चन नंबर सेकंड. द फंक्शनल ग्रुप CHO रिप्रेझेंट. CHO जर असलं तर काय रिप्रेझेंट करणार? तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचे फंक्शनल ग्रुप माहिती पाहिजे, कुठला कशाचा आहे. आता कीटोन आहे, कीटोनचा फंक्शनल ग्रुप असेल C डबल बॉन्ड O. हा कीटोनचा फंक्शनल ग्रुप आहे. इस्टरचा काय असणार? ROR. इस्टरचा असेल. ओके, ROR. अल्डिहाइडचा काय असेल? CHO. हा अल्डिहाइडचा असेल. आणि अल्कोहलचा तर आताच बघितलं आपण, OH. यामध्ये अल्डिहाइड CHO कोणाचा आहे? अल्डिहाइडचा. तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर थर्ड. विच कंपाऊंड कंटेन अ कीटोन ग्रुप. आपण आताच बघितलं कीटोन ग्रुप कुठला कंपाऊंड, आणि त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कीटोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, कीटोन काय आहे. कीटोन कसा असतो? C डबल बॉन्ड O. असा आताच आपण बघितलं ना. असा जर फंक्शनल ग्रुप जिथे असेल तो असेल कीटोन, कीटोन कंटेनिंग कंपाऊंड. ओके. यामध्ये कुठला आहे? CH3CO. CH3 आपण या CO ला असं पण लिहू शकतो ना. आणि CH3 CH2OH. आताच आपण बघितला इथेनॉलचा फॉर्म्युला, तर हा काय? अल्कोहोल आहे. इथे CHO मीन्स अल्डिहाइड आहे, आणि इथे COOH मीन्स ऍसिड आहे. आणि ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बिकॉज इथे इथे काय? CO, आणि CO म्हणजे कीटोन ग्रुप. ओके, याचा आन्सर असेल ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 4. बेन्झीन बिलॉंग टू विच कॅटेगरी. बेन्झीन ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येईल? ऑप्शन ए ॲलिफॅटिक, ऑप्शन बी ॲरोमॅटिक, ऑप्शन सी सॅच्युरेटेड अल्केन, किंवा ऑप्शन डी अल्केन. सॉरी, सॅच्युरेटेड, किंवा ऑप्शन डी हे अल्केन असेल. तर याचा आन्सर काय? ॲरोमॅटिक. तुम्हाला माहिती आहे की बेन्झीन रिंग कशी असते? सायक्लिक असते, आणि त्यामध्ये कॉन्जुगेटेड पाय सिस्टीम सुद्धा असते. त्यामुळे तो कुठला हे असेल, बेन्झीन रिंग कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल? ती ॲरोमॅटिक मध्ये. हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये काय असतं? कॉन्जुगेटेड, सॉरी, त्यामध्ये काय असेल? कॉन्जुगेटेड पाय सिस्टीम ती कंटेन करते, म्हणून बेन्झीन रिंग हे ॲरोमॅटिक असते. ऑप्शन बी हे इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. Which functional group increases the solubility of ink in dye. यामध्ये वॉटरची जी सोल्युबिलिटी, इंकची जी सोल्युबिलिटी असेल इंक डायची इन वॉटरमध्ये, कोण इन्क्रीज करणार? तर ती इन्क्रीज करणार SO3H. ऑप्शन बघूया पहिले. ऑप्शन ए CH3, ऑप्शन बी NO2, ऑप्शन सी SO3H, आणि ऑप्शन डी असेल क्लोरीन. यामध्ये आपला आन्सर असेल SO3H. means the SO3H functional group increases the
solubility of ink in water. ओके, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 6. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्स. जर आपण ऑक्सिडेशन केलं प्रायमरी अल्कोहोलचं आपल्याला काय मिळणार? ऑप्शन ए कीटोन, ऑप्शन बी अल्केन, ऑप्शन सी अल्डिहाइड किंवा ऑप्शन डी इथर. काय मिळेल आपल्याला? त्यासाठी ऑक्सिडेशन. आता तुम्हाला माहिती पाहिजे ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं. ऑक्सिडेशन मीन्स इज द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, राईट. तर यामध्ये जेव्हा प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू तर त्यामधला हा असेल अल्कोहोलिक एक ग्रुप आहे. त्यामधला आपण जर याचं ऑक्सिडेशन केलं, याचं आपण काय केलं? ऑक्सिडेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर आपल्याला काय मिळेल? CHO आपल्याला मिळेल, अल्डिहाइड मिळतो. तर याचं करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर सी. ओके, क्वेश्चन नंबर 7, राईट. Question number 7. Formaldehyde is primary ketone, option B simplest aldehyde, option C secondary alcohol, option D aromatic compound. तर यामध्ये फॉर्माल्डिहाइड कुठला असेल? याचं करेक्ट आन्सर इज द सिम्पलेस्ट अल्डिहाइड आहे. याचा आन्सर काय? सिम्पलेस्ट अल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड इज अ सिम्पलेस्ट अल्डिहाइड. वाय? का बरं? बिकॉज आपल्याला माहिती आहे की अल्डिहाइडचं फंक्शनल ग्रुप काय आहे? CHO असते, राईट. तर यामध्ये आपल्याला काय दिलंय की फॉर्माल्डिहाइड. तर फॉर्माल्डिहाइड मध्ये काय काय असणार? 1 हायड्रोजन, अनादर हायड्रोजन आणि एक असेल कार्बोनेट ग्रुप, राईट. तर यामध्ये याचा फॉर्म्युला कसा बनणार? याचं स्ट्रक्चर कसं राहणार? C डबल बॉन्ड O आणि हा H असं असेल. तर यामधला सिंपल आहे, याच्यामध्ये फक्त आणि फक्त 1 कार्बन ॲटम आहे. सो इट इज अ सिंपल कंपाऊंड असेल, सिंपल अल्डिहाइड आहे हा. तर म्हणून फॉर्माल्डिहाइड इज द, कारण की त्याच्यामध्ये एकच कार्बन ॲटम आहे आणि आजूबाजूला 2 काय हायड्रोजन आहे. ओके, तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी इज द सिम्पलेस्ट अल्डिहाइड. क्वेश्चन नंबर 8. विच रिएजंट डिस्टिंग्विश द अल्डिहाइड फ्रॉम द कीटोन. तर यामध्ये काय? ऑप्शन ए NaOH, ऑप्शन बी टॉलेन्स रिएजंट आणि सी इज द HCl अँड डी मीन्स NH3. तर याचं करेक्ट आन्सर काय? टॉलेन्स रिएजंट. व्हाय? बिकॉज द टॉलेन्स रिएजंट काय करणार? गिव्स द सिल्वर मिरर टेस्ट. म्हणून आपल्याला रिएजंट जे असतात डिस्टिंग्विश द अल्डिहाइड फ्रॉम कीटोन आपण ते करू शकतो. बट विच रिएजंट करणार? इज द टॉलेन्स रिएजंट, राईट. इज द करेक्ट आन्सर. त्याचं काय असेल? ऑप्शन नंबर बी. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, टॉलेन्स रिएजंट. ओके, क्वेश्चन नंबर 9. Acetone is a commonly used in ink industry, right? ऑप्शन ए डाय, ऑप्शन बी पॉलिमर, ऑप्शन सी सॉल्व्हंट की ऑप्शन डी कॅटलिस्ट. तर यामध्ये काय असणार? ऍसिटोन. ऍसिटोन काय करणार? कॉमनली यूज होतं. का बरं? बिकॉज इज डिझॉल्व द इंक और द सबस्टन्सेस, इंक और द अदर सबस्टन्सेस तो इझिली तो डिझॉल्व करू शकतो आणि विच हेल्प्स टू ड्राय द इंक, राईट. तर तो ड्राय इंकला ड्राय करण्यासाठी पण आपण यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी ऍसिटोन काय असेल? हा इज द सॉल्व्हंट. याचा आन्सर ऍसिटोन इज द कॉमनली यूज इंक इंडस्ट्री ॲज अ सॉल्व्हंट म्हणून आपण त्याला यूज करतो. तर याचं करेक्ट आन्सर असेल सॉल्व्हंट. तो इझिली डिझॉल्व्ह करतो. इंकचे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात किंवा सबस्टन्सेस असते तो इझिली डिझॉल्व्ह पण होतो आणि इट हॅज टू ड्राय क्विकली, म्हणजे पटकन तो ड्राय पण होऊ शकतो, राईट. तर याचं करेक्ट आन्सर असेल सॉल्व्हंट. लास्ट MCQ, क्वेश्चन नंबर 10. विच प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल मेक्स इट सुटेबल ॲज अ इंक सॉल्व्हंट. तर यामध्ये कुठली प्रॉपर्टी आहे की आपण अल्कोहोल यूज करतो ॲज अ सुटेबल इंक सॉल्व्हंट. तर ऑप्शन ए असेल नॉन पोलर नेचर, ऑप्शन बी हाय मॉलिक्युलर वेट, ऑप्शन सी हायड्रोजन बॉन्डिंग ॲबिलिटी आणि ऑप्शन डी इनर्टनेस. तर याचं करेक्ट आन्सर असेल हायड्रोजन बॉन्डिंग ॲबिलिटी. बिकॉज द अल्कोहोल हॅव अ ॲबिलिटी टू फॉर्म दी हायड्रोजन बॉन्ड ऑल्सो. तो अल्कोहोल काय करणार? हायड्रोजन बॉन्ड पण फॉर्म करतो अँड विच हेल्प्स टू डिझॉल्व द इझिली सबस्टन्सेस और द, आताच आपण बघितलं
विच हेल्प्स टू डिझॉल्व्ह द सबस्टन्सेस, इंक सबस्टन्सेस. हा अल्कोहोल सुद्धा डिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हेल्प होतात. आणि मेकिंग दी सबस्टन्सेस काय करणार, इझिली मेकिंग इट अ गुड सॉल्व्हंट म्हणून आपण ते यूज करू शकतो. कुठलं, याचा आन्सर असणार. आणि त्या अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ॲबिलिटी तो फॉर्म करू शकतो, म्हणून त्याचा करेक्ट आन्सर असेल हायड्रोजन बॉन्डिंग ॲबिलिटी. आपले 10 MCQ हे झाले. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला या व्हॅकन्सीसाठी तुम्हाला बॅच जी असेल परचेस करायची असेल, तर आम्ही आमच्या चॅनलवर आम्ही ही बॅचेस काही लॉन्च केल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरची ही पोस्ट आहे, ही तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं आहे. त्यामध्ये आमची एवढी टीम असेल ती तुम्हाला शिकवणार आहे. आणि बॅच प्राइस जी असेल ती रुपीज ओन्ली 2,999च असेल. आणि त्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज मॉक टेस्ट असतील, ते पण फ्रीमध्ये तुम्हाला ते मिळतील. आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील. डाउट क्लिअरिंग सेशन तुमचे घेतले जातील. आणि व्हॅलिडिटी त्या कोर्सची असेल 6 मंथची. आणि तो जो कोर्स असेल तो कंप्लीट विदिन 2 मंथमध्ये आम्ही तुमचा तो कोर्स कंप्लीट करून देऊ. आणि आणखी तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही इन्फॉर्मेशन हवी असेल आमच्या या बॅचेसबद्दल, तर तुम्ही खाली दिलेल्या या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे डाउट्स आहेत ते क्लिअर करा. आणि हां, लास्टला या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच पोहोचायला हवे. तर थँक यू सो मच.